तरुण दुरानी बादशाह कधी नव्हे तो इतका भडकला होता. अस्वस्थ होऊन एरजारे मारित होता. बैठकीस बसलेले शहावली खान, शहापसंत खान, नजीब खान, बरखुरदार खान यांची तोंडे काळी ठिक्कर पडली होती. बादशहाचा उपाळलेला संताप बघून डेऱ्याच्या कणाती आतल्या आत आपले अंग चोरत होत्या. उद्विग्न झालेला फाटक्या शिडासारखा विस्कटून गेलेला बादशाह गरजत होता. ये बडी बेशरम की बात है, लानत है ऐसी जिंदगी पर. अरे हा कंधारचा पराक्रमी बादशाह ज्याच्या दर्शनाने डोंगरकडे धास्तावतात, अंग चोरीत चोरासारखे खडे राहतात, पाखरे चिडीची फोन झाडांच्या खोबणीत डोलीत अंग मुरवतात, धरतीलाही कंप फुटतो, असा हा बादशाह जिवंत असताना त्याच्या 3 बलाढ्य सरदारांचा दिवसाढवळ्या कत्लेआम घडतो. त्याच्या मुर्द्यांची क्रूर विटंबना होते. घटका 2 घटका झालेल्या लढाईत हे सारं घडावं. बादशाह जिवंत असताना त्याच्या साथीदारांचीही अशी परवड होत असेल तर ती नादान जिंदगी काय कामाची. त्यापेक्षा मौत कवेत घेऊन जिंदगी सोडलेली बरी. एवढे बलाढ्य सरदार, हिंदुस्थानी अफगाणी मर्दस्वार शिपाई सुसज्ज दारूखाना जवळ असताना या अशा गोष्टी घडत असतील तर पगडीत सिरपेज खोवून मिरण्याऐवजी तुम्ही सारे बरेलीच्या बाजारात जाऊन बांगड्या का भरत नाही. लहानग्या रेकरागत आसवे ढाळीत नजीब म्हणाला. सारा सत्यानाश झाला आलमपणा. प्रलय ओढवला. 10,000 खंडी गहू, 8-10 लाखांचा खजिना, मौल्यवान दारुगोळा हे सारे त्या दखनी राक्षसांनी लुटले. हम लूट गए आलमपणा, हम तबाह हो गए. बंद करा तुमचं ते भोकाड. नजीब, बादशाह कडाडला. तुम्हाला तुमच्या लोकांना जर एवढी कणं होती तर सहारनपूर आणि नजीबाबादहून कुंजपूर असा किती दूर होता. का नाही तुमच्या माणसांनी धाडच केलं. का नाही कुंजपुरावर डाके घातले. आम्हा परदेशी पठाणांची इथे लढून मरून माती होऊ दे आणि तुम्ही खुशाल राज्य उभारा. गलती माफ करना मेरे हुजूर. नजीबाने हंबरडा फोडला. कुंजपुरा पडल्याने आमच्या तरी काय हाती लागले. त्या नादान मराठ्यांनी माझा सख्खा चुलत भाऊ, माझा प्यारा नजाबत खान जीवे मारला. ठाणे बेचिराग केले. आमचीही 14-15 हजार ताज्या दमाची अफगाणी फौज बुडाली. नव्या दमाचे वीर निष्कारण वाया गेले. हळहळत वजीर बोलला. संचित मुद्रेने बादशाह घटकाभर तसाच बसला. काही सुचेना रुचेना. कोणी काही बोलले तर पचेना. पुढे बसलेली सरदारांची रांग डोळ्यांना सहन होईना. तो संतापाने गरजला. जा, चला, उठा. तुमची काळी अपशकुनी तोंडे मला दाखवू नका. आजूबाजूच्या खेड्यात जा. नावाडी, कोळी, सांगडीवाले शोधा. नदीला कोठे उतार आहे याचा पत्ता काढा. आमच्या फौजा पलीकडच्या काठाला जाऊन त्या दुष्टांना भिडल्याशिवाय, त्यांना जाळून भाजून तोडून मोडून काढल्याशिवाय हा बादशाला अन्न गोड लागणार नाही. उतार गवसला तरच माघारी या, नाहीतर तुमच्या काळ्या तोंडानिशी भरलाय म्हणून उड्या घ्या. तिकडेच डुबून मारा. सारे सरदार दरकदार खाली माना घालून डेऱ्याबाहेर पडले. बादशाह डेऱ्यात स्वतःला कोंडून एकटाच बसला. याआधीही आजूबाजूचे सारे घाट तपासून झाले होते. 5-7 मैलात तर यमुनेला लष्कर पल्या नेण्यासारखा उतर कुठेच नव्हता. तरीसुद्धा नजीबाने आणि सुजाने आसपासच्या गावात पथके धाडली. थोडा वरचा उतार तरी सांगणारा कोणी इसम गवसल्यास पकडून आणा असे बजावले. 1-2 तास गुदरले. कुठेही आशेचा किरण दिसेना. बादशाहने स्वतःहून नजीब आणि सुजाला बोलावणे धाडले. कत्तलीच्या रात्री भेदरलेले बकरे चालावे तसे गारटलेले नजीब सुजा कसेबसे शहाच्या डेऱ्यात गेले. बादशाहच्या संतापलेल्या मुद्रेत एवढाही फरक पडला नव्हता. अस्वस्थ एरजाऱ्या सुरूच होत्या. दोघांना बघून सलामीलाच बादशाह काढाडला. तुम्ही दोघेही स्वतःला हिंदुस्थानचे मुखी समजता. हे साहेबान कोण तर म्हणे वजीर हिंदुस्थान सुजातदौला, अयोध्येचे मशहूर नवाब, आणि हे दुसरे बहादूर हिंदुस्थानचे मीर बक्षी नजीबउद्दौला रोहिले. यांनाच एकट्याला हिंदुस्थानच्या पातशाहीचा बंदोबस्त हवा आहे. अरे महाखटपटी गृहस्था, मला हिंदुस्थानात मोहिमेचे आवतन देण्यासाठी कंधारला इतक्या दूर दूत म्हणून भावाला धाडलेस. त्याऐवजी परवरदिगारने यमुनेचे 4 उतार तपासायची अक्कल तुम्हाला दिली असती तर मी खुदाचा शुक्रगुजार झालो असतो. एकूण काय, इथे स्वारापासून सरदारापर्यंत सारे हिंदुस्थानी नालायक, नादान, कुच कामाचे. नजीब आणि सुजा पायाच्या अंगठ्याकडे बघत उभे होते. अब्दाली नजीबाला विचारू लागला. नजीब, आता कुंजपुरा घेतल्यावर हे मरगटे कुठे जातील? खुदावंत, माझा असा कयास आहे की विजयाच्या धुंदीत ते यात्रेसाठी कुरुक्षेत्रात जातील. कुरुक्षेत्र तर कुंजपुरापासून अगदी जवळ आहे. तुमचा हा कयास खरा आहे, पण यापेक्षा अधिक काही खबरा तुम्हा दोघांकडे. गरीब चेहरे करून नजीब सुजा अब्दालीकडे बघू लागले. अस्वस्थ बादशाह पुटपुटला. सृष्टीचा खेळ न्यारा असतो. झाडे तीच असली तरी फळाफळात कमालीचा फरक असतो. काही फळांना कधीच पाड लागत नाही, ती तुरट वांझुटी निघतात. काहींना उशिरा पाड लागतो, त्यासाठी त्यांना अडीत घालून उभवावे लागते. तरच काही फळांना झाडावरच पाड लागतो. तो भाऊ पेशवा म्हणजे झाडाच्या शेंडीला अलगद पिकलेलं फळ आहे. आजवर त्याला संधीच न लाभल्याने त्याचा मधुर रस बाहेरच्या मंडळींना चाखायला मिळाला नव्हता. त्याची प्रचिती आताशी सर्वांना येऊ लागली आहे. भाऊसाहेबांच्या अब्दालीकडून चाललेली प्रशंसा ऐकून नजीबाच्या देहाचा भडका उडाला. न राहून तो मोठ्याने बोलला. आलमपणा, खुदावंत, खुदा आपल्या मुखातून त्या नादान कापराचे एवढे कौतुक? तो नादान नाही, तुम्ही मूर्ख आहात. अब्दाली बोलला. आम दुनियेच्या कुंडल्या वाचता येतात, अशा चुकीच्या भ्रमात राहू नका तुम्ही नजीब. त्या भाऊने कसली मजल गाठली आहे हे मालूम आहे तुम्हाला? मजल?
कसली मजल? त्या पंजाब परगण्यात पतिळाच्या आसपास आलासिंग नावाचा एक गुंडपुंड शीख जमीनदार आहे. त्याचे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल. पुंडाई करून तो स्वतःला पतियालाचा राजा समजू लागला आहे. आसपासच्या मुलखातील शीख जमीनदार सरदार त्यांनी लगामी लावले आहेत, हुल्लड माजवली आहे. त्याचे काय इथे? तेच तर सांगतो. औंढा गिळत बादशाह म्हणाला. त्या आलासिंग जटाशी भाऊनी संधान बांधले आहे. या अल्लाह, या खुदा. नजीबाला चक्कर आली. सुदैवानं आमचं हेर खातं मजबूत आहे म्हणून या खबरा वेळेवर कळतात आम्हाला. आमच्या जासुदानी मधल्यामध्ये त्या दोघांची पत्रे पकडून आणली आहेत. सध्या कुरुक्षेत्राच्या वर मनकू या गावी आलासिंग मुक्कामाला आहे. भाऊची आणि त्याची गाठभेट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर पतियाला सरहिंद इलाक्यातील काही शीख टोळ्या सरदार त्या दख्खनी कमीन्या भाऊला आपला बादशाह मानून द्वाई फिरवण्याच्या मनस्थितीत आहेत. यात अशक्य अप्राप्य आम्हाला काहीच वाटत नाही. कारण आपल्या अफगाण टोळ्या पलीकडून जेव्हा हिंदुस्थानवर आक्रमण करतात तेव्हा पंजाब प्रांत जाळीत दिल्लीकडे सरकतात. नादिर साहेबापासून गेल्या 10-15 वर्षातील आपल्या सासूरवासाला पंजाबी शीख कंटाळले आहेत. त्यांना आपल्यापेक्षा भाऊ नक्कीच जवळचा वाटेल. येत्या 8-15 दिवसात हिंदुस्थानचा बादशाह म्हणून पंजाबमध्ये त्याची द्वाई फिरली तर दुनियेत आमची इज्जत काय उरली? ते दाढी पगडीवाले शीख आणि दख्खनी मरगटे एक झाले तर हिंदुस्थानचा डॉलरच फिरेल. आपल्या मायदेशाची वाट ही पंजाबमधूनच जाते. जल्दीने हालचाली उरकल्या नाहीत तर गजब होईल. पंजाबच्या वाटेने एकही अफगाण जिंदा कंधारी पोचणार नाही. या नव्या खबरा ऐकून नजीबाला धरणीकंप पावल्यासारखी वाटू लागली. शीख आणि मराठे एक झाले म्हणजे काय आपला निकालच लागला. त्यात दिल्ली आधीपासूनच त्यांच्या काबूत आहे. याचा अर्थ आपल्या मानगुटीवर बसलेले मरगटे कधीच हटणार नाहीत. साऱ्या स्वप्नांचा चक्काचुरात झाला म्हणायचा. नजीब भीतीने गलित गात्र झाला. बादशाह काळजीच्या सुरात म्हणाला. म्हणून सांगतो नजीब, शिकांशी त्यांचे साटेलोटे होण्याआधी यमुना उतरून पलीकडे त्याच्या पाठीवर जाऊ. त्यांचा बेचिराग करू. त्याच्या हाती सापडलेला खजिना घासदाना हिसकावून घेऊ, नाहीतर आपल्या लष्करावर प्रलय कोसळेल. बादशाहला आता क्षणही दौडायचा नव्हता. घोड्यावर मान ठोकून तो लष्करात शिरला. बादशाहाचे अचानक आगमन झाल्याचे बघून साऱ्यांची तारांबळ उडाली. वजीर सेनापती धावत सामोरे आले. आपापल्या जागी खडे होण्याचे फरमान निघाले. शहादणी वाजू लागली. आजूबाजूच्या गावातून दसऱ्याचा सण साजरा होत होता. मात्र अब्दालीच्या लष्करावर शिमग्याची कळा पसरली होती. अबुद समद खान, मोमीन खान, कुतुबशहा असे सरदार आणि 10,000 पाटांनी फौज गारद झाल्याची वार्ता लष्कराच्या सांदी कोपऱ्यात झाली होती. भाऊ दक्षिण ओलांडून उत्तरेत आल्यावर आमनेसामने अशी पहिलीच लढाई कुंजपुऱ्याला जुंपली होती. त्यातला मराठ्यांचा बहादूरच्या खबऱ्या ऐकून बहुतांशी रोहिले दुराणी शिपाई मनातून गडबडून गेले होते. अशाच गोष्टी घडल्या तर आपले काय होणार? लष्कराने मराठ्यांची भीती खाऊ नये म्हणून अब्दालीला जारीने हालचाली करायच्या होत्या. लष्कराची मोजदाद सुरू होत असल्याची खबर सर्वत्र पसरली. मधली एक उंचवट्याची जागा पाहून अब्दालीने आपल्या करड्या रंगाचा घोडा उभा केला. स्वतः तो फौजेची पाहणी करू लागला. मुख्य अफगाणी फौजेचे 24 दस्ते होते. प्रत्येक दस्त्यात 1200 स्वार. वजीर शाहवली, सरदार जहान खान, शहापसंद खान, बरकुरदार खान, नसीर खान बलोच, मुराद खान मोगल हे बादशाहचे प्रमुख सरदार 12 देशांची पाणी प्यायलेले होते. 24 दस्त्यापैकी 6 दस्ते अब्दालीच्या गुलामांचे होते. शहाच्या डेऱ्याभोवती अर्ध्या कोसाच्या 1 कोसाच्या अंतराने हे लष्कर पसरले होते. अब्दालीकडे स्वतःच्या मालकीचे 2000 उंट होते. त्यांच्या पाठीवरून जंबुरके नावाचे लहान तोफा वाहिल्या जात. प्रत्येक उंटावर कोच्याच्या वेळी 2-2 जंबुरके बसत. अफगाणहून आणलेल्या 40 तडाखेबंद तोफा आणि 100-200 सुतरनाळा नावाच्या लहानक्या तोफा संगतीला होत्या. नजीब खानाच्या झेंड्याखाली 6000 स्वार आणि 8000 प्यादा होता. सुजासोबत 2000 स्वार आणि तितकाच प्यादा होता. वर दिमतीला 50 भर अयोध्येच्या तोफा होत्या. फरुखाबादीचा अहमद खान बंगश पठाण 2000 स्वार आणि 500 प्यादे व काही तोफा घेऊन आला होता. 2-2.5 महिन्यामागे अंतर्वेदीत ताजेतवानी व्हायला गेलेला दुंदे खान, हाफिज रहमत खान, सादुल्ला खान, फैजुल्ला खान या रोहिल्यांनी 2 रात्रींच्या आत फौजेत दाखल व्हा अशी फरमाने बादशाहाने आज सकाळीच धाडली होती. बादशाहाकडे 45,000 स्वार आणि 30,000 पायदळ अशी मिळून एकूण 75,000 फौजेची बेरीज होती. याशिवाय त्यांना आगापिछा नाही असे हजारो यतीम शिपाई लष्कराच्या आश्रयात होते. दुराणी स्वाराबरोबर एखाद दुसरा यतीम होताच. त्याची संख्या 20,000वर होती. त्यांच्याही मांडीखाली दुराणी शिपायांसारखीच घोडे होती. यतीम हाडापेराने मजबूत असून ते ऐनवेळी युद्धात उपयोगी पडत. प्रसंगी दूरदूरच्या मजला मारीत. एकदा स्वारांनी लढाई जिंकली की मग यतीम कामास लागत. लुटालूट हाणामारी करीत शत्रूवर तुटून पडत. साधारण ते पेंढाऱ्यांचे काम करीत, पण प्रसंगी हातात तलवार भालाही धरीत. लष्कराची पाहणी करून अब्दाली डेऱ्यांकडे निघाला. जाता जाता त्याने आपल्या सोबत्यांना आज्ञा केली, तयार राहा, तासाभरात सड्या फौजांनीशी कूच करू. यतीमांच्या फौजा, कबिले आणि तोफा उद्या कूच झाल्या तरी चालतील, पण आज इथला मुक्काम हलवलाच पाहिजे. 5-10 मैलात नदीला कुठे उतार सापडेल असा भरवसा वाटत नाही. या पूर्वाकाठाने बागपतच्या रोके कूच होऊ. त्याच दिवशी दुपार कल्ल्यावर सड्या फौजा निघाल्या. लष्कराने दांडगी दौड मारली. मैदान उलटून गेली. काळोखी खाचखळगे ओलांडीत अब्दालीने 20 मैल रस्ता कापला.
बागपत लागले. बागपतच्या पुढे 1.5-2 मैलावर डेरेदांडे मारले. पहाटेला 2 गटका अवकाश असताना अब्दालीसाठी छोटा बिचवा मारून झाला. बाकीच्यांनी खुंट्यांना घोडी बांधली. खुंट्याचे दांडे, राहुट्यांचे दांडे, कनाती, दोर तसेच बाजूला टाकले. सरदारांसह सारे दमले भागले अफगाण उघड्यावर गवतात कलंडले. गस्तीचे शिपाई पेंगल्या स्थितीत जागून पहारा देऊ लागले. सारे लष्कर डाराडूर झाले. रस्ता दिसला. अरे माझ्या मायदेशाच्या वाटेवर हे काळासारखे कोण उभे आहेत? भयान काळ्या तोंडाचे, काळासारख्या दातांचे, कोणीच कसे ओळखीचे नाही. माझी अंबारी कोठे आहे? निशाण तर दिसत नाही. खिदमतकारांचा पत्ता नाही. कुठे आहे माझे लष्कर? त्या उजाड वैराण माळावर हे कसले ढीग दिसतायत? तू तांबूस पाठ कशाचं वाहतो आहे? ते लष्कराच्या मोर्द्यांचे ढीग तर नव्हेत ना? त्या समोरून धाय मोकळून कोण रडत येत आहे? वजीर शहावली, काय ही तुमची अवस्था? आणि जहानखान सेनापती असून तो एवढा रक्ताने कसा माखलास रे? ठीक आहे, खुदालाच हे मंजूर होतं, हरकत नाही, पण शहावली तुम्ही तरी रडायला नको होतं. नादिर शहासाहेबांचा खून झाला होता तेव्हाची एक रात्रीची भयान दौड आठवते तुम्हाला? शेख शेरकूच्या थडग्याजवळ सावीर साहेबांनी माती उचलून माझ्या हातात दिली होती. माती म्हणजेच माझं सिंहासन म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तुम्ही तर रानातल्या गवत फुलांसारखं अंगावर टाकून माझी तख्तपोशी साजरी केली होती. गड्यांनो, ह्या साऱ्या आठवणीत आहेत ना तुम्हाला? मग असे भ्याडासारखे का रडता? हिंदुस्थानात आम्ही बेचिराग झालो म्हणून? ही इथली मातीच वाईट, पण हिंमत हरता कशाला? तो बघा माझा कंदहारचा राजवाडा दिसतो आहे. चला पुन्हा फौजा बांधूया. हे काय, आपण आपल्याच वेशीत आलो? नराधमानो, कोण तुम्ही? कंदहारच्या वेशीत मला साखळदंडाने जखडण्याची तुमची हिंमत झालीच कशी? मी कोण? मी दुराणी, राजराजेश्वरांचा राजेश्वर. हात माझा राजप्रसाद. थांबा, तुमचा कडेलोट करतो. अरे माझ्या पवित्र सिंहासनावर वेटोळे घालून कोण हा सर्प बसला आहे? चेहरा तर ओळखीचा वाटतो. हा तर माझा पुतण्या अब्दुल कलीग खान. नराधामा, असा डावा साधलास काय? तरी लहानपणापासूनच तुझी घातकी चाल माझ्या परिचयाची होती. निदान हिंदुस्थानच्या मोहिमेवर निघण्यापूर्वी तरी तुझा गळा घोटून मी पुढे काय गेलो नाही? अरे हे काय, ही अंधार कोठडी कसली? बचपनामध्ये मी अनुभवलेला त्या कोठडीहून जास्त काळीशीर दिसते. त्या कोठडीतून 5 सालाने का होईना पण प्रकाश दिसला. पण या इथे किती साले? उम्रभर. परवरदिगार, परवरदिगार. अब्दाली झोपल्या झोपल्या जागी मोठ्याने ओरडू लागला. बेगमने अलंपना म्हणून हका दिला. बादशाला जागा केला. अब्दालीची मुद्रा घामाने डबडबलेली होती. त्याने दुशिल्याने तोंड पुसले. त्याचे सर्वांग घाबरेगुबरे दिसत होते. झोप हरामी झाली. बेगमेचा आग्रह मोडून बादशाह उठला. अंगावर शाल पांघरली. तो घोड्यावर स्वार झाला. छबिन्याच्या स्वारासमवेत उघड्या लष्करातून चक्रा मारू लागला. पहाट झाली होती. घटका 2 घटका तरी झोप मिळेल की नाही कुणास ठावे. मगाचे भीतीदायक स्वप्न अस्पष्ट झाले. पण कंधारचा वाडा, सिंहासनावर बसलेला पुतण्या डोक्यातून जात नव्हता. काळजाचा टवका निघून मन भळभळ वाहत होतं. उजाड्यापर्यंत बादशाह सुन्न होऊन इकडे तिकडे चक्रा मारित होता. सकाळी लष्कर जागे झाले. बादशाहने डेरा सोडला. यमुना काठावरचा एक बिचवा मारला. त्यात बैठक ठोकली. सुजाचे, नजीबाचे स्वार शिपाई आजूबाजूच्या खेड्यापाड्यात घुसले. गावोगावचे मुखिये, पटवारी, जमीनदार बोलावून आणले. त्यांच्याकडून स्थानिक शोध सुरू झाला. नावाडी, कोळी, सांगळीवाले, कसलेले पैलवान बोलावले गेले. नदीकाठाने शोधाशोध सुरू झाली. दुराने बिलकुल हटायला तयार नव्हता. त्यांनी तसेच जुलमाच्या जोरावर जागोजाग पोहणारे मर्द नदीत ढकलले. त्याच्या दंडात बळ नव्हते ते मध्येच पात्रात दमून गटांगळं खात देवाघरी गेले. ज्यांचे दंड मजबूत होते ते कसेबसे नाकातोंडातून पाणी काढता काढता पलीकडच्या काठाला लागले. वाचले. अब्दालीच्या हट्टापायी 10-15 जवान पोरांना जलसमाधी मिळाली. त्याची फिकीर न करता उत्तराचा तपास सुरूच होता. उगवणारा आणि मावळणारा सूर्य अब्दाली यमुनेच्या पात्रात बघत होता. 2 दिवस भयंकर शोधाशोध करूनही हाताला काही लागेना. 3ऱ्या रात्री अब्दालीला धीर खचल्यासारखे झाले. तो अल्लाची करुणा भाकू लागला. त्याने कडकडीत उपास धरला. जीव टांगणीला लागला. 4थ्या दिवशी पहाटी दुरानी बादशाह बिचायतीवर एकसारखा तळमळत होता. भूक नाही की झोप नाही. चित्रविचित्र स्वप्ने पडू लागली. सर्वांगाची तडफड होऊ लागली. इतक्याच धाडस करून छबिन्याचे शिपाई त्याला हाका मारू लागले. अब्दाली उठला. प्रतिसवाल करू लागला. कोण हाका मारतो? अलंपना, सेनापती जहानखान आले आहेत. आपली तातडीची भेट हवी आहे. बाहेरून आवाज आला. इतके जल्दीचे काय काम? नदीचा अवतार सांगणारा कोणी माणूस त्यांनी धरून आणला आहे. नदीचा अवतार हे शब्द ऐकताच अब्दालीच्या सर्वांगातून गोड झिंजिने आल्या. काही गडबडीने तो मसलितीच्या डेऱ्यात पोहोचला. एक सावळा, उंचापुरा, भक्कम हाडापेराचा पण फाटक्या वस्त्रातला इसम जहानखानाने समोर उभा केला. नाव काय तुझं? गुलाबसिंग गुजर. कुठला राहणारा? गौरीपूर, पनवाडीचा हुजूर. नदीला उतार कुठे आहे? इथून किती लांब आहे? इथून अवघ्या 2 मैलावर माझ्या गावाजवळच गौरीपूरला गचका उतार आहे. हा उतार तू कसा जाणतोस? हुजूर, जमनामयाच्या किनाऱ्यावर उभी हयात गेली. जिंदगी नदीत उड्या मारल्या आहेत. शिवाय माझी स्वतःची नाव होती हुजूर. म्हणूनच पाण्याचा ठाव ठिकाणा मला माहीत आहे हुजूर. चला लागलीच निघू. हुजूर, माझ्या बक्षिसाचे काय?
गरीब तोंड करून गुलाबसिंग विचारू लागला. बक्षिशी? अब्दाली हसून म्हणाला. दोस्ता, उतार तर दाखव खरा. एकदा तू दाखवलास आणि माझी गर्दन जरी मागितलीस तरी तीही तुला नोछावर करीन. दिवस उजाडायच्या आधीच गौरीपूरच्या वरच्या अंगाला अब्दाली आपल्या प्रमुख साथीदारांसह पोहोचला. सर्वांना गुलाबसिंग परिसासारखा भासत होता. यमुनेच्या काठावर ख्वाजाचा एक दर्गा होता. त्या जागी सारे उभे राहिले. गुलाबसिंगने पुढे हात दाखवला. दोन्ही काठावर गाळाची भक्कम टेकाडे झाल्याने इथे यमुनेचे पात्र आपोआप अरुंद झाले होते. इतर ठिकाणी फाकून वाहणार यमुना अरुंद जागेतून अंग मुरवीत जात असल्याने इथे पाण्याचा जोर दांडगा होता. त्यामुळे अलीकडचा किनारा उभा कापलेला. पलीकडच्या काठाला गाळाची दलदल दिसत होती. गुलाबसिंग पट्टीचा पोहणारा होता. एवढ्या मोठ्या बादशाला तो घेऊन आला. त्याला बक्षीस ही दांडगी मिळणार हे बघायला गौरीपूर लोटलेले. पूर्वाकाठावर गर्दी उडालेली. अरुण जागेतून वाहणारी यमुना घोंगावू लागलेली. गुलाबसिंग लंगोट कसून सिद्ध झाला. अब्दालीला म्हणाला, हुजूर, मी आत उडी घेण्यापूर्वी जमनामयाची शांती करा. मतलब आपल्या हाताने पानाचा बिडा आणि 5 अशर्पी सुवर्ण मोहरा पाण्यात टाका. जमनामया शांत होईल. संकट येणार नाही. अब्दालीने काठावरचे कुडचावर पाणी उचलले. त्यात केशरी विड्याचे पान आणि अशर्पी टाकून ओंजल तशी यमुना अर्पण केली. गुलाबसिंगाने तीरावरून आत उडी घेतली. तो कासराभर अंतर पोहत गेला आणि हात वर काढून पाण्याची खोली दाखवू लागला. उंचावलेल्या हातासह तो आत बुडाला. वरून ओढणारे पाणी वाहत होते. तशीच पुढे होऊन त्याने आणखी एक बुडी मारली. आता हाताची बोटे वर दिसू लागली. आणखी पुढे गेल्यावर डोके दिसू लागले. तिथून पुढे गळावर पाणी लागले. मुजदार कासरा 1.5 कासरा अंतरात पूर्वाकाठालाच होती. नदीचा मधला भाग वाळूने वर भरत आलेला होता. पूर्वकाठची वाळू मात्र पाण्याच्या जोराने तुटली होती. पलीकडच्या पश्चिम काठाला पाणी जरा जास्त होते, पण नाक बुडत नव्हते. अब्दालीच्या निळ्या डोळ्यांनीही पाण्याचा अंदाज घेतला. त्याची मुद्रा आनंदाने चमकू लागली. अब्दालीने गळ्यातला कंटा गुलाबसिंगावर फेकून त्याला आनंदातिशयाने मिठी मारली. आजवर अनेक नद्या त्याने ओलांडल्या होत्या. एवढा अंदाज त्याला पुरेसा होता. अब्दालीने मुखियांना, जमीनदारांना, पटवारांना वेठीस धरले. गौरीपूरजवळची 2 कळकाची बेटे तासाभरातच सपाचट झाली. स्वार शिपाई गावातून मोठमोठे लाकडाचे ओंडके ढकलीत आणू लागले. कोणी लांब वासे आणले तर बरेच 2-3 पुरुष उंचीचा बांबू धरून कोयत्याने त्याच्या एका अंगाला अंकुशीदार टोके काढू लागले. काहींनी यासाठी आखूड तलवारी उपसल्या. मेका तयार करण्याचे काम सुरू झाले. बांबू तोडताना मराठ्यांच्या गर्दना छाटल्या जात आहेत अशा आविर्भावातच स्वार कामाला लागलेले. 1-2 पथकांनी 4 गावातल्या सांगडी गोळा केल्या. नजीब, आटपा, आवरा म्हणून नाचू लागला. बादशाच्या हुकमाने 5-50 निधळ्या छातीचे जवामर्द पाण्यात उतरले. सोबत सांगडी स्वार आणि उत्तम पोहणाऱ्या खेडूतांच्या मछवाऱ्यांचा तापा होताच. पूर्वाकाठाला भल्या मोठ्या लाकडाच्या भक्कम मेका गाळात रोवल्या. त्याला दोरांची गाठ मारून दोर धरीत काहीजण पुढे सरकले. पोहत सांगडीचा आणि दोरांचा आधार घेत मोठमोठ्या मेका नदीत ठोकल्या जाऊ लागल्या. बघता बघता रस्ता खोदावा तशी दोन्ही बाजूला नदीत मेखा दिसू लागल्या. नजीबाने हिरवे बावटे पुढे केले. मेकांच्या डोक्यावर बावटे फडफडू लागले. दमले बागले पोहणारे जवामर्द मछवारे पाण्यातून बाहेर आले. शहावलीने गावातून ओढून आणलेले मोठे ओंडके नदीत ढकलण्याची खूण केली. ओंडक्यावर ओंडका ढकलला गेला. मधूनच त्यावर झाडांच्या ओल्या फांद्या टाकून पाण्यात थर रचला जाऊ लागला. बघता बघता दुपार टळली. पाण्यात घोडा घालायला अब्दाली सिद्ध झाला. त्याने पठाणी स्वारांकडे नजर रोखली. पात्राचा घोंगावता आवाज काठावर येत होता. सर्वसामान्य स्वारांच्या तोंडावरची भीती हटली नव्हती. ते औंढा गिळीत अब्दालीकडे बघत होते. आपल्या शिपायांच्या उरातली धडकी अब्दालीने ताडली. अब्दाली घोड्यावरून खाली उतरला. काठावरच्या दर्ग्यासमोर सप्पई बसला. डोक्यावरचा मुकुट काढून बाजूला ठेवला. सफेद भरजरी रुमाल डोईला बांधला. अर्धा तास तो तसाच अल्लाच्या विश्वात नमाजात मग्न झाला. थोड्या वेळाने त्याने फौजेतील मुल्ला मौलवींना बोलावून घेतले. चांदीच्या आणि तांब्याच्या पत्र्यावर कुराणातल्या पवित्र ओळी कोरल्या. पत्र्यामध्ये तीक्ष्ण धारदार बाण ठेवले. काठावर उभे राहून त्याने एकापाठोपाठ असे 12 बाण यमुनेत मारले. पुन्हा घटकाभर तो ध्यानस्थ बसला. मग प्रफुल्लित मुद्रेने उठला. आजूबाजूच्या आपल्या सोबत्यांना आनंदून म्हणाला, चला दोस्तांनो, आता थांबायचे नाही. अल्लाने कौल दिला, हिम्मते मर्दा तो मदद ए खुदा. अब्दालीने त्वेषाने काठावरून पाण्यात घोडा घातला. निम्मा घोडा पाण्यात गेला. त्याने गरकन वळून मागे पाहिले. स्वार शिपाई भांबावले. तन्याबाण जहानखानाने अल्लाह अकबर म्हणून मोठ्याने आरोळी ठोकून घोड्याला टाच मारली. बघता बघता असंख्य घोडी पाण्यात घुसली. सर्वांच्या पुढे गर्दन ताट करून घोड्याच्या दोन्ही अंगाला ढुसण्या देत अब्दाली निघाला होता. त्याचा भरजरी पेहरा भिजून चिंब झाला होता. अब्दालीचा घोडा पलीकडच्या काठाला लागला आणि अल्लाह अकबरच्या आरोळ्याने आसमंत दणाणून गेला. तीरावर घोडा भिडता भिडता समोरची दलदल आणि काठावरचा गाळ बादशाच्या नजरेला पडला. त्याने घोडा चुचकारून खालच्या अंगाला झटकन वळवला. थोडा पुढे पाण्यात घालून पुन्हा काठावर काढला. पश्चिम काठावर 50-60 घोडी आणि तितके स्वार दिसू लागले. त्यात अब्दालीबरोबर सेनापती जहानखान आणि वृद्ध वजीर शहावली खानी होते. एकाएकी अब्दालीची नजर समोर गेली. उत्साहात पलीकडून सरळ वेगाने आलेले स्वार समोरच्या गाळात फसत होते. बाजूनी घोडी काढण्याचे त्यांना भान नव्हते.
ज्यांना हे भान आले त्यांना थोडी बाजूला खेचून घोडी हाकता येत नव्हती. 4-5 घोडी तर गाळात रुतून शेवटचा श्वास मोजीत तडपडत होती. 5-6 स्वार ही गाळात फसून मेले. काठावरच्या स्वारांनी थोडे थांबा म्हणून हाळ्या दिल्या. वरच्या बाजूला कमरेइतकी उंच झावाची झुडपे होती. स्वार ती तलवारीने कचाकच तोडू लागले. झावाचे भारे रबूट गाळात टाकू लागले. काठावरच्या छोट्या झाडांच्या फांद्या मोडून आणल्या. त्यांचाही थर झावावर पडू लागला. सांथोर कामाला लागले. वजीर आपला भिजका अंगरका पिळीत काठावर उभा होता. त्याला बघून अब्दाली ओरडला, शहाबली, असे बघता काय? फौजेच्या अलीकडे न येण्यावर तुमची वजिरी आणि माझी पाचशाही अवलंबून आहे. झटक्यात वजीर पुढे वाकला. धावाचे झुडूप तोडू लागला. गाळात भाऱ्यावर भारे पडू लागले. थरावर थर रचले. झुडपाने गवताने बघता बघता 2-3 गज उंच थर झाला. बादशाने अंदाज घेऊन खून केले. एक घोडे लिलिया झावावरून अलीकडे आले. घोड्यामागे घोडी लागली. रस्ता साफ झाला. वाट सुरळीत झालेले बघून नजीबाने घोडा घातला. हत्ती पाण्यात उतरले. त्यांच्या पाठीवर मोठमोठ्या तोफा साकलदंडाने बांधल्या होत्या. हळू नेटाने हत्ती पश्चिम काठावर येऊ लागले. जे स्वार दंगामस्तीने डाव्या उजव्या अंगाला झाले ते बुडून मेले. घोडी वाहिली. तासात 2 तासात 100वर स्वारांना जलसमाधी मिळाली. लष्कराला सावरून येण्याच्या सूचना देत अब्दाली ओरडला, कुंजपुरावर आमची थोडी फौज बुडाली नाही. यापुढे आम्हाला एक स्वारही गमवायचा नाही. पश्चिम काठी 7-8 हजार स्वार उतरले. अब्दालीने ताबडतोब ओल्या खोगिरी वाळत घालण्याची सूचना केली. ओळीने खोगिरी वाळू घातल्या. घोडी नदीकाठच्या ओल्या चाऱ्यावर ताव मारू लागली. नदीच्या खालच्या अंगाला 6 मैलावर सकरोजी पाटील 700 स्वारांचे पत्ते घेऊन घाट राखीत होता. त्याची जागा बरोबर बागपतच्या पलीकडच्या काठावर होती. मध्ये अथांग यमुना वाहत होती. शमशेरने या महत्त्वपूर्ण घाटावर मुद्दाम सकरोजी पाटलाची चौकी बसवली होती. अनेक लढाया त्याने अंगावर वार झेलले होते. प्रसंगी शिदा मिळाला नाही तरी माती खा, पण ही महत्त्वाची जागा सोडू नका अशी ताकीद करून शमशेर गेला होता. अन्नासाठी 10-12 स्वार शेजारच्या गावात जायचे, पण बाकीच्यांच्या पहारा जिता जागता असायचा. सकरोजी अजिबात घाट सोडायचं नाही. रात्री 3-3 वेळा जागा व्हायचा. गडबडून छबिन्याचे स्वार जागे आहेत की नाहीत ते तपासायचा. मध्ये चमुनीचे काळेशार पात्र निरखायचा. त्याला आपल्या वडिंगे गावाजवळ वाहणारी पंचगंगा आठवायची. पंचगंगेच्या तोडीने केवढे मोठे पात्र हे. भरल्या पंचगंगेची 10 पटीने भरती केली तर कुठे या पात्राची बरोबरी होईल. सकरोजीला 3 महिन्यांचा रोजमुरा मिळाला नव्हता तरी त्याची तक्रार नव्हती. ही मोहीम चैतन्याने भरलेली होती. कुठल्या तरी ध्येयासाठी आपण झुंजतो आहोत. दिल्लीसारखी शहरे तुडवली आहेत या समाधानावर प्रसंगी तो उपाशी दिवस काढीत होता. 3 सांजेचा वारा सुटला होता. सकरोजीने दांडगी शेकोटी पेटवली होती. तिच्या धगीला 10-15 स्वार बसले होते. बाकीचे 600-700 स्वार झाडाझुडपात इसाव्यासाठी पडले होते. वरच्या अंगाने आलेल्या एका कोळ्याकडून त्याने एका दमात माशाने भरलेली टोकरी खरेदी केली होती. शेकोटीत मासे चराचरा भाजत होते. त्याला चटणी लावून तसेच काट्या मुंडक्यांसह मराठा गडी कराकरा चावून खात होते. अख्खी टोकरी खपल्याने कोळी समाधाना शेजारी बसला होता. पुन्हा पुन्हा सकरोजीकडे निरखून पाहत होता. सकरोजीच्या ध्याने ही गोष्ट आली. त्याने विचारले, काय रे, आवडतीकडे बघितल्यासारखा रोखून काय बघतोस? तुम्ही कोणता देश जितायला चालला आहात? कोळी हिंदुस्थानी भाषेत बोलला. वर तुमचा राजा हत्ती घोडे आल्याड आणतो आहे. हजारो लष्कर नदी उतरते आहे. तुम्ही सारे निघाला तरी कुठे? कोण असेल हो पाटील? 2-3 एकदम विचारले. उठा लेको, दुसरा कोण असणार? आपला 7 जन्माचा तो वैरी अब्दुल्लाच असणार. चला त्याची वाट रोखूया. वाऱ्याच्या वेगात नदीकाठाने 700 घोडी धावली. सुसाट सुटली. दिवस बुडत चालला तरी अब्दालीच्या फौजीची रांग नदीतून तशीच अलीकडे येत असल्याची दिसत होती. मुंग्यांच्या रांगेसारखी रांग. एकाएकी झावाचे झुडपाडून सकरोजीचे पथक बेसावत अफगाणावर तुटून पडले. तलवारी भाल्यांनी कमाल केली. सपासप वार करून बघता बघता 100-125 गिलचा कापून काढला. हर हर महादेवचा जयघोष यमुनाकाठी घुमू लागला. नजीब अब्दाली त्वेषाने ओरडून पठाण जागे झाले. हजारोंचा वेढा सभोवती पडला. सकरोजीच्या मानेवर तलवारीचा तडाखा बसला. कचाकच शिरा तुटून पैरण रक्ताने ओलीचिंब झाली. मरता मरता त्याने अब्दालीचा दरकदार अहमद खान खैबरीच्या नरडीचा घोट घेतला. अब्दाली ओरडला, साऱ्यांची कत्तल करा. खबर सांगायला सुद्धा कोणी त्या भाऊकडे पोहोचू देऊ नका. रक्ताच्या थारोळ्यात 700 माणसे निष्प्राण होऊन पडले. अब्दालीच्या यतिमांनी साऱ्यांची मुर्दे नदीकाठाला मेलेले उंदीर टाकावेत तसे फेकून दिले. कोल्यांना, घारी गिदाडांना मोठा खाना मिळाला. रक्तात डबडबलेले भगवे झेंडे बावटे इकडे तिकडे विखरून पडले. त्या रात्री जवळच्या सोनपत गावाबाहेर फकरूबागेत अब्दालीने तळ दिला. दुसऱ्या दिवशी रात्री नजीब खान आणि शहापसंत खान बादशाहच्या भेटीला आले. अब्दालीने विचारले, काय खबर बात? किती लष्कर आल्याड आले? अलंबना, आज दिवसभर लष्कर आल्याड उतरतच होते. 12 आणे लष्कर आल्याड आले. या काठावर मरगट्यांनी गोळा करून ठेवलेल्या नावा आयत्या मिळाल्या. त्यांचाही वापर करून घासदाना कणात सामान आणायचं काम दिवसभर चालू होतं. सारे लष्कर उद्या दुपारच्या आत अलीकडे आलेच पाहिजे. अब्दाली ताकीद करून विचारू लागला, नजीब, पाण्यात आपले किती लष्कर बुडाले? 1000वर.
ही नादानी चांगली नाही. गनिमंग कडील आणखी काही खबरबात. काल सोनपतात आपण येण्याआधीच 500 मराठी स्वारांची चौकी होती. आपली दहशत खाऊन ती उत्तरेकडे पळून गेली. उत्तरेला म्हणजे त्या भाऊकडेच ना. नजीबाने शहापसंतने खाली माना घातल्या. अब्दाली म्हणाला, शहापसंत, अजूनही या नदीकाठाने काही उघडे नागडे मरगट्टे चौक्या देत खडे असतील. उद्या सगळ्या फौजा घेऊन बाहेर पडा. दिसतील त्यांना टिपून मारा. एकही जिंदा मराठा त्या भाऊकडे जाऊ देऊ नका. भल्या सकाळी शहापसंत खान 4000ची कत्तलबाज तुकडी घेऊन मागावर निघाला. 5 मैलावरच बाजी हरी देशपांडे, भगवंतराव कदम आणि यसाजी भोईटेंची 1000 स्वारांची बेसावत तुकडी आढळली. मोकळी घोडी ओल्या गवतात हिंडत होती. स्वार खुशाल तंबाखू चुना मळत होते. एकाएकी 4000 बाजांनी झडप घालून साऱ्यांचा धुवा उडवला. हजारातला एकही माणूस जिवंत राहिला नाही. 3 दिवस सोनपतावर मुक्काम टाकून अब्दाली कूच झाला. गणोर गावाजवळ अब्दालीच्या हरेलीच्या तुकड्या आणि मराठ्यांच्या गस्तीच्या तुकड्यांची गाठ पडली. तुंबळ संग्राम झाला. 1500 मराठी आणि 1000भर अफगाण कामी आले. मुर्दे तुडवीत अब्दाली संबळ काठाला दाखल झाला. गणोरला 3 मुक्काम पडले. साऱ्या फौजा ठीकठाक करून अब्दाली पुढे सरकला. वाटेत समशेर आणि दमाजीने पेरलेले 1500 मराठे प्राणपणाने अब्दालीच्या 11-11 लष्कराशी शर्तीने झुंज देत होते. झुंजता मरत होते. 4 बूंद पाणी सागरात पडावे तशी मराठ्यांची गस्तीची पथके अब्दालीच्या सेनासागरात सहज विरघळून तुटून जळून खाक होत होती. 31 ऑक्टोबर 1760 अब्दाली संभाळका सोडून पुढे चालला. समोर मैलभर अंतरावर आजूबाजूच्या सपाटीत एका उंचवट्यावर एक गाव दिसत होता. श्रमलेल्या अब्दालीच्या एकदम ध्यानी येईना. डोळे फाडून तो समोर बघू लागला. शेजारी उभ्या असलेल्या नजीबाला त्याने विचारले, खानसाहेब, तो समोरचा गाव कोणता? पानिपत. नजीब उद्गारला. आज दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. सारं लष्कर खुशीत दिसत होतं. सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. एवढी प्रचंड लूट अलीकडे क्वचितच कोणाला सापडली असेल. 7.5 लाखांची रोकड हाती लागली होती. त्यातून 1 महिन्याचा रोजमुरा त्वरित वाटा असा भाऊसाहेबांनी हुकूम दिला. काल दिवसभर 50-60 ठिकाणी कारकून दरकदार रोजमुरा वाटायला बसले होते. जो सरदार आपल्या पथकातून रोजमुराच्या वाटपाची जातीने चौकशी करत होता. 10,000 खंडी गहू हाताशी लागला होता. प्रत्येकाला धान्याच्या रूपात आणखी 1 महिन्याचा रोजमुरा वाटा अशी भाऊंची आज्ञा झाली. कालपासून अद्याप तेही वाटप सुरू होतं. सर्वात आनंद 6,000 स्वारांनाच झाला होता. ज्यांची घोडी देवगिरीच्या शिंदखेडच्या लढाईत आणि वाटेतल्या रोगराईत मेली, त्यांच्या बुडाखाली एका रात्रीत तगडी पटाणी घोडे आली. आतापर्यंत शेकडो मैल चालून त्यांच्या पायांना कड आले होते. बाकीचे सोबती रपेट मारतात आणि आम्हीच सामान्य प्याद्यासारखे भटकत हिंडतो याची रुकरुक त्यांना होती. काही जणांच्या हाती लुटीत उंट लागले होते, तर काहींनी खेचरावर गाढवावर समाधान मानले होते. भाऊसाहेबांनी 5-6 सरदारांना हत्ती अंबाऱ्या दिल्या. त्यांच्या तोंडावरचा आनंद काय वर्णावा. कुंजपुराच्या तड फोडून खिंडार पाडणारा वीर म्हणून इब्राहिम खानाला भाऊसाहेबांनी सर्वांसमक्ष सन्मानाने हत्ती दिला. इब्राहिम म्हणाला, भाऊसाहेब, सुपा एवढं काळीच करून तुम्ही गजराज माझ्या हवाली केला, त्याबद्दल मी आपला एहसानमंद राहीनच. पण मला या हत्तीचा काय उपयोग? बंदूकधाऱ्या गार्द्यांबरोबर मला कूच करावी लागते. तोफांच्या गाड्यामागे चपळपणे धाव घ्यावी लागते. हत्तीवर बसून मी लढाई करू लागलो तर उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार व्हायचा. खानसाहेब, मी आमच्या प्रेमाची निशाणी आहे. हा गज लढाईसाठीच वापरा असे बंधन तुम्हावर कोणी घातले? सणासुदीला आपण हा वापरू शकता म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला तो नजर केला आहे. सकाळपासूनच यमुना काठावर तोबा गर्दी उसळली होती. मैलभर अंतरात पश्चिम काठाला माणसा जनावरांची दाटी झाली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वार बारगीर आपापली घोडी धुत होते. घोड्याच्या पाठीवर साचलेली धूळ, चिखल, रक्त यांची घाण खापरीने घासून काढीत होते. खालच्या अंगाला 200-300 हत्ती पाण्यात डुबक्या मारत होते. जरा इकडे तिकडे कलंडले की यमुना काठावर पाण्याच्या लाटा आदळत होत्या. जणू समुद्र काठच तो. दुरून हत्तीच्या मानेवर बसून त्यांना चोळून चाळून धुणारे माहूत बैलांच्या पाठीवर बसलेल्या माशीसारखे दिसत होते. भाऊच्यांनी बैल घासून पुसून धुण्यासाठी गर्दी केली होती. काही माहूत तर अंबारीचे हौदे स्वच्छ करीत होते. बरेच बारगीर राऊत काठावर शस्त्रे धूत पुसत होते. अगदी वरच्या अंगाला यात्रेकरू डुबक्या मारीत सचैल स्नान करत होते. जनावरांचं अस्वच्छ पाणी नको म्हणून त्यांनी नदीची वरची बाजू धरली होती. त्यांच्याही वर यात्रेकरू स्त्रिया स्नाने उरकत होत्या. कोणी भाविक सूर्याला अर्धज्ञान देत होते, तर कोणी सत्पुरुष कालिंदीच्या पाण्यात हात जोडून मंत्रपठण करीत होता. सारा यमुना काठ भारून गेला होता. किल्ल्यासमोर फार दिवसांनी उत्साहात लष्कराचा बाजार भरला होता. बनियाने दुकानाऐवजी ऐवज मांडला होता. दुकानदारी ऐवज मांडला होता. 2 बांबूच्या काट्यावर उभी राहून डाव्या उजव्या बाजूला निमुळती झालेली दुकाने एखाद्या मोठ्या नगराच्या तोलाने सजून गेली होती. दुकानात मधल्या चादरीच्या पडद्यामागे वाण्यांच्या स्त्रिया चूल पेटवून गोडधोड पुरणपोळ्या करीत होत्या. आतून चरचरीत वास आला तरी तिकडे डुंकून बघायला वाण्यांना सवड नव्हती. हर दुकानापुढे गिरायकांची ही दाटी झालेली.
साऱ्या लष्कराला काल रोजमोरा मिळालेला आणि आज दसरा एवढा आनंदी दिवस कितीतरी महिन्यांच्या पोटात लष्करान उगवला होता. बाजारात स्वार राऊत बुणगे स्त्रिया मावत नव्हत्या. कुंजपुरा गावापेक्षा 10-15 पटीने जणू मोठे नगरच शेजारी उतरले होते. त्यामुळे एका ठिकाणी 300-400 पालांचा बाजार अपुरा पडत होता, म्हणून दुसऱ्या 2 बाजूंना 50-60 पालांचे वेगळे बाजार भरले होते. सगळीकडे दांडगी गर्दी झालेली. दुकानावरचे बनियांचे वाण्या उदम्यांचे नानारंगी झेंडेबावटे फडकत होते. बाजारात पाले थाटायला शिंदे होळकर अगर पेशव्यांची परवानगी लागे त्यासाठी बनिये पालमपट्टी भरायचे. याआधी फौजेच्या हालाने बाजारासह बनियेसुद्धा रोडावले होते. आता कुंजपुरा आणि आजूबाजूच्या गावातून तट्टागाडवावरून दुकानदारांनी कसाबसा माल लष्करात आणला होता. धान्य, कडधान्य, किराणा अजून पुरता खपायचा होता. ज्यांचा माल आणला त्यांची देणी अजून भागायची होती. तोवर गंगोबा तात्यांचे आणि दाभोळकरांचे कारकून वसुलीसाठी बडगा घेऊन बाजारातून फिरू लागले. पालमपट्टीसाठी दांडगाई करू लागले. हे पाल शिंद्यांचे की होळकरांचे यावरून भर बाजारात कारकुनामध्ये बाचाबाचीही होऊ लागली. वैतागलेले बनिये यापुढे मराठ्यांच्या लष्करात व्यापार करण्यात राम नाही असे एलपंडी भाषेत एकमेकांना सांगू लागले. आज साऱ्या लष्करात धामधूम होती. भल्या सकाळपासूनच गुरवांची शिंगे आणि तुताऱ्या वाजत होत्या. खाशा डेऱ्यापुढे सनई चौकडा एकसारखा झडत होता. ताशे करणे वाजत होते. यात्रेकरूंच्या उत्साहाला तर उधाण आले होते. लष्कराच्या घाई गडबडीत देवीचा जागर चुकला. आजच्या आनंदात कोणत्या ना कोणत्या देवीची पूजा झालीच पाहिजे. राणीवशातल्या स्त्रियांनी आणि यात्रेकरू बायांनी कुंजपुऱ्यातले कालिका देवीचे मंदिर शोधून काढले. तिला साडी चोळी अर्पण करून तिचा मळवट भरला. नाकात नटीचा आकडा, नऊवारी शालू, कुंकवाचा रुंद भरगच मळवट, पायातल्या साकळ्या आणि हातात पंचारती अशा वेशात शेकडो स्त्रिया कुंजपुऱ्यातून हिंडू फिरू लागल्या. तेव्हा खमीज पायजम्यातल्या कुंजपुरवासी स्त्रिया कौतुकाने बघू लागल्या. खाशा डेऱ्यांच्या आजूबाजूला तर उत्साहाला उदान आले होते. भल्या सकाळी मंगलस्नाने आटोपून सारे सरदार दरकदार नव्या वस्त्रांशी सज्ज होते. अनेक सरदार भाऊसाहेबांना भेटत होते. बऱ्याच दिवसात दमल्या भागल्या लष्कराला सणाचा आनंद लुटण्यासाठी भाऊंनी परवानगी दिली होती. मराठ्यांच्या उत्सवात गारदेसुद्धा सहभागी झाले होते. जसा सनई चौघड्याचा आवाज वाढेल तसा गारद्यांचा पडघम जोर धरत होता. गुरवांच्या शिंगाबरोबर गारद्यांची बिगुल वाजत होती. भाऊसाहेबांच्या अवतीभोवती इष्टमित्रांनी सगळ्या सुरांनी गर्दी केली होती. जयशास्त्री सांगत होते, अहो, दसरा म्हणजे सामान्य चीज आहे का? 3.5 मुहूर्तातलं एक मुहूर्त. सीमोल्लंघन म्हणजे सीमेचे उल्लंघन करून मोहिमेसाठी दुसऱ्या मुलकात निघायचं. आम्ही तर अख्खा हिंदुस्थान याआधीच पालथा घालीत आलो आहोत. शमशेर बहादूर बोलले. याच दिवशी रामाने रावणाला ठार मारले. पण त्या प्रभूपेक्षा श्रीमंतांचे भाग्य थोर. त्यांनी नजाबत खान, कुतुब खान, मोमीन खान असे एकापेक्षा एक रावण आधीच धुळीस मिळवले. गुळमट तोंड करीत गंगोबा तात्या म्हणाले, गंगोबा, अजून रावणाशी तुमची गाठ पडली नाही म्हणून तुम्ही भुरट्यांना खऱ्या रावणाची जागा देता. न रावून भाऊसाहेब म्हणाले. दुपारी सोने लुटायला मराठी फौजा निघाल्या. यमुनेकाठीच कोशावर शमीची झाडे होती. सीमोल्लंघनाची तडाकीबंद मिरवणूक निघाली. श्वार, बारगीर धुतलेल्या घोड्यावर चांगले जीन सामान चढवून घोडा मोहनमाळांनी सजवून मिरवणुकीत चालू लागले. मराठी लष्करात बुणग्यांबरोबर कुंजपुरवाशी रयत ही सहभागी झाली होती. भटजी, ज्योतिषी, मांत्रिक, शागीर, भिस्त्री, गारदी, धोबी, न्हावी, शिंपी, बिगारी, कामाटी, खिदमतगार, तोपची, बावची, गोलंदाज, कारकून, पानके, पोद्दार, सोनार, सुतार अशा सर्व जाती आणि व्यावसायिक नवी कोरी ठेवणीतली दौडती घालून मिरवणुकीत चालू लागले. पेंडारी आणि वंजारीही सहभागी झाले होते. त्यांचा येडताक नाचही चालू झाला. ताशे, करणे, बिगुल, झांजा, डब, शिंगे, तुताऱ्या यांचा गिल्ला हैदुसुल्ला उडाला. स्वार बारगिऱ्यांच्या पाठीमागे सरदारांच्या अंबाऱ्या चालल्या. मधोमध भाऊसाहेबांचा गजेंद्र चालला होता. त्यांचा अंगावरचा भरजरी पारखा सूर्यकिरणात विलक्षण चमकत होता. गळ्यातल्या सोना रुपयाच्या घंटा गणगणत होत्या. गजेंद्राच्या मस्तकावरचे नक्षीदार सुवर्ण पक्षी विलक्षण सुंदर दिसत होते. सोन्याचा पत्रा मारलेली अंबारी उन्हात झळा मारित होती. चारी बाजूनी कलाबुतांची गोंडे झुलत होती. अंबारीच्या हौद्यात विश्वासराव आणि भाऊसाहेब स्थानापन्न झाले होते. गजेंद्रांच्या उजवीकडे शिंद्यांचा झवेरगंज दिमागात चालला होता. बऱ्याच महिन्यांनी मराठी लष्कराचा वारा पिऊन तो हवेत नागासारखी सोंड उंचावून गरगरा फिरवीत होता. डाव्या अंगाला होळकरशाही हत्ती झुलत होती. सुभेदारांच्या अंबारीत बाजीराव कलीन थाट होता. आपल्या जाडजूड मिशापिळीत मल्हारबा एकटीत बसले होते. विंचुरकरांच्या शेजारी इब्राहिमची अंबारीत चालली होती. इब्राहिम या नव्या मराठी थाटाने लाजून बुजून गेला होता. त्याच्याकडे विठ्ठल शिवदेव टवकारून बघत होते. आपल्या पिकल्या केसाला दोष देत ते मनाशी म्हणत होते, आमचा जन्म उगा फुकाचा. आता लष्करात पहिले दिवस राहिले नाहीत. दौलत उभारणारे बाजूला पडले आणि गारद्या पारद्यांना माज चढले. अमराई पार करून मिरवणूक शमीच्या झाडांशेजारी आली. शमीची इवली पाने हर्षभराने फडफडू लागले. जरीशास्त्रींनी मंत्रपठण केले. पूजा आटोपली. सुवर्ण तबकातला तीरकमटा उचलून भाऊसाहेबांच्या हाती दिला. त्याला अभिवादन करीत भाऊसाहेब 2 पावले मागे सरकले. पुन्हा चवड्यावर बसून त्यांनी प्रणाम केला. भात्यातले एकापाठोपाठ 5 बाण सोडले.
5 बाणात 5 पाने उडवली. सोबतच विश्वासरावांनी ही पाने उडवली. हर हर महादेवचा गजर झाला. सारे शमीच्या पानावर तुटून पडले. सोन्याची लुटालूट सुरू झाली. गर्दीत चेंगराचेंगरी वाढली. शमीची 10-15 झाडे उडकी पडली. सोने लुटून वाजत गाजत अंबाऱ्या घोडी माघारी वळली. लष्कराच्या तळाकडे सरकू लागले. सर्वांनी पगड्यातून अंगरक्यातून सोने खोवले. तळ जवळ आला. रात्री मोठा दरबार भरला. सिंहासनाच्या जागी विश्वासराव बसले. शेजारच्या आसनावर भाऊसाहेब आरूढ झाले. सरदार दरकदारांनी विश्वासरावांना नजराने पेश केले. कुंजपुराच्या विजयाबद्दल भाऊसाहेबांनी साऱ्यांचे आभार मानले. सरदार दरकदारांना, शास्त्री पंडितांना, मानकऱ्यांना विश्वासरावांच्या हस्ते मानाप्रमाणे वस्त्रे भेट देऊन त्यांचा आदर सत्कार केला. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सरदार विंचुरकर भाऊसाहेबांना मुद्दाम भेटायला आले. सोबत दमाजी गायकवाड होते. अजून संपत्तीची मोजदाद सुरू होती. होळकरांच्या आणि विंचुरकरांच्या फौजांनी किल्ल्यात आणि गावात खंत्या लावल्या होत्या. खजिने आणि भूमिगत संपत्तीचा शोध सुरू होता. साऱ्या बाबीवर भाऊसाहेब बारीक डोळा ठेवून होते. आल्या गायकवाड म्हणाले, भाऊसाहेब, उदार अंतकरणाने आपण 4000 जखमी रोहिले पठाणांना अभय दिले. त्यांना यमुनी पार होण्याची मुभा दिली. याबद्दल त्यांचे लाख दुवे श्रीमंतांना लाभल्याशिवाय राहणार नाहीत. शत्रूही एवढी दया दाखवू शकतो हे तर त्यांना प्रथमतः खरेच वाटले नाही. जसा त्यांचा आपण प्रश्न सोडवला तसा उरल्या 2000 अफगाण गुलामांचाही प्रश्न श्रीमंतांनी सोडवावा. त्यात कसला प्रश्न? त्यांना हवे तिकडे जाण्याची मुभा आहे. त्यांची आपल्या सेवेत राहायची इच्छा असेल तर मतलब आपण विंचुरकरांनाच विचारा. काय विठ्ठलता त्या चांगली 2000 गुलामांची पोरे आहेत. त्या नजाबत खानाच्या सेवेत होती. आता इथून हक्कली तरी जायनात. कुठेही पोट भरायचे. आम्हाला काय गिलचे कसले नि मराठी कसले असे म्हणतात. मी म्हणतो भाऊसाहेब, राहिनात का माझ्या पदरी? राहिली तर ती पोरं. विंचुरकर बोलले. भाऊसाहेब थोडा वेळ गप्प होऊन म्हणाले, हे पाहता त्या आधीच आपल्याकडे खोगीरभरती थोडे आहे का? दुष्काळात धोंडा महिना नको. भाऊसाहेब, मुख्य लढाईला अजून अवकाश आहे. ती तर गिलच्यांची आणि आपल्या 5वीलाच पुजली आहे. लाखो माणसं आपल्या सोबत आहेत. 2000 जास्ती पोसायला आम्हाला तरी कसला त्रास? भरल्या गाडीला चिपाडाचे ओझे. कष्ट करतील आणि खातील. पण तात्या, किती केले तरी कंधारकडची गुलाम असते. ऐन लढाईत घोटाळा करायचे. त्यांना कोण आघाडीला ठेवतो? चांगले तगडे आहेत. राहतील मागे लष्करात. आपल्या शिवारांना जड सामान उचलायची लाज वाटते. तेच बारदान सामान उचलायला. घोड्यांसाठी गवत शोधायला उपयोगी पडतील ते गडी. भाऊसाहेबांनी पारशे ताणून न धरता या प्रस्तावाला मंजुरी दिली. कुंजपुराला डेरे दांडे लागून जवळजवळ आठवडा लागला होता. भाऊसाहेबांच्या डोक्यात कोणती गणिते आहेत याचा कोणाला सुगावा लागेना. यात्रेकरूंची गडबड उडाली. भाऊसाहेब तिकडे फारसे लक्ष न देता रोजची डाक काळजीपूर्वक बघत होते. अब्दालीकडील खबर 4-5 रोजात कळली नव्हती. पंजाबकडून येणाऱ्या डाकीवर भाऊसाहेबांचे बारीक लक्ष होते. त्या मुलकातून जासूद लवकर आले नाहीत तर ते दुपारी स्वतःहून चौकशी करायची. मुकाम वाढले तशा साऱ्या यात्रा गडबडल्या. रखमाबाई, अक्कासाहेब यांचे पुत्र नाना, राणीवशातल्या स्त्रिया, सरदारने इतकेच नव्हे तर महिपतराव चिटणीस आणि नाना पुरंदर यांचीही इच्छा कुरुक्षेत्राकडे जाण्याची होती. भाऊसाहेब कुरुक्षेत्राकडे न जाता दिल्लीस परत जाणार तशी मल्हाररावांची आणि त्यांची गुप्त चर्चा झाली. अशा कंट्या लष्करात फिरल्या. न राहून अक्कासाहेब, अग्निहोत्री, जयशास्त्री, पाटणकर, दीक्षित या मंडळींनी भाऊसाहेबांची गाठ घेतली. रखमाबाई अक्कासाहेब म्हणाला, भाऊसाहेब, तुमचे आप्त म्हणून सांगते हो, एवढा नास्तिकपणा चांगला नाही. कुरुक्षेत्र येथून असे किती लांब आहे? अवघ्या 20 मैलांवर. देवाच्या पायरीजवळ यायची आणि दर्शन न घेता पायरीला थाडून माघारी निघायचे. अशाने पेशव्यांच्या लौकिकाला बट्टा लागेल. कुरुक्षेत्र म्हणजे पदार्थ नव्हे. जिथे साक्षात ब्रह्मदेव इंद्रादी देवांनी यज्ञ केले तीच भूमी म्हणजे कुरुक्षेत्र. ती लाताडून माघारा फिरणे म्हणजे उपरण्यातच पापाची काष्टे बांधून निघणे. पुनाळकर जोशीबुवा बोलले. भाऊसाहेब, आम्हा यात्रेकरूंची मीठ आणणे आहे हे मी समजू शकतो, पण लष्कराच्या भावनांची तरी कदर तुम्ही केली आहे का? जयशास्त्री आवाज चढून म्हणाले. यात्रेकरू सोडून किमान 100-200 स्वार बारगिऱ्यांच्या गाठीतला घरातल्या कोणाच्या ना कोणाच्या रक्षा असतील. कुरुक्षेत्री श्राद्ध घातले तर पितरांना स्वर्गप्राप्ती होते. अहो म्हटले आहे ना, कुरुक्षेत्रम गया प्रभा संपुष्करानीच येता आणि मनसा धात्वा श्राद्ध काले सदा पटेत. अशा कुरुक्षेत्राच्या वाटा त्या यवनांनी कायमच्या रोखल्या. या महाक्षेत्राजवळ आलेल्या लाख मराठी माणसाला तुम्ही दर्शन दिले तर तुमचेही ग्रह पालटतील. जगातल्या कुठल्याही योद्ध्यांशी झुंजायला सिद्ध व्हा, पदरी फक्त यशसिद्धीच. सारे भाऊसाहेबांकडे रोखून बघत होते. भाऊ काही बोलेना. तशी साऱ्यांची चुळबुळ वाटली. सर्वांना जास्त ताटकळत न ठेवता भाऊसाहेब एवढेच म्हणाले, जा, तयारीला लागा. उद्या पहाटेच महाक्षेत्री कूच होऊ. अत्यानंदात सारे निघून गेले. डेऱ्यात फक्त विश्वासरावांचे पाय अडखळलेले. भाऊसाहेबांनी विश्वासरावांची पडलेली मुद्रा निहाळली. ते काळजीच्या सुरात विचारू लागले, रावसाहेब, असे संचित का? कोणते संकट पडले आहे? काकासाहेब, आम्हाला कसले संकट? पण आपल्यासारख्या कर्त्या पुरुषाच्या खांद्यावर 1000 जोखिमा पाहिल्या की मन द्रवते. एका बाजूला धर्म आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य. या साऱ्यांचा मेळ घालताना काकासाहेब आपल्या हृदयावर किती दडपण येत असतील. पाजरणारे डोळे पुशीत विश्वासराव बोलले,
रावसाहेब, आपण भावी पेशवे आहात, इतके भावनाविवश होऊन कसे चालेल? भाऊसाहेबांनी विश्वासरावांच्या खांद्यावर हात ठेवले. काकासाहेब, या घडीला पेशवेपदाची जाणीव विसरूनच मी एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या महत्कृत्याकडे बघतो. विश्वासराव उसळून बोलले. काकासाहेब, आपले जरुरीचे तसे काही कार्य असेल तर खुशाल कुरुक्षेत्राची वाट सोडून द्या. 33 कोटी देवतांचे पाप आमच्या उरावर बसू दे, पण दौलतीच्या बोकांडी बसलेला गिलच्या पहिला हटवूया. भाऊसाहेब विश्वासरावांकडे कौतुकाने बघू लागले. पेशवेपदासाठी हाच पोर लायक आहे अशी भाऊंची भावना झाली. ते विश्वासरावांची पाठ थोपटीत म्हणाले. आता अंतरीच्या गोष्टी एवढ्या समजदार पेशवाकडून आम्ही काय लपवायच्या? खरे तेच सांगतो, केवळ यात्रेकरूंच्या भेटीला बळी पडून आम्हाला कुरुक्षेत्राकडे रवाना व्हायची नाही. आलाशिंग जाटाचा मुक्काम जवळच आहे, जवळच मनकुला आहे. त्याचे वकील आमची कुरुक्षेत्री भेट घालणार आहेत. आमच्या इतक्या दिवसांच्या प्रयत्नांना यश आले तर काय बहार उडेल. पंजाब सरहिंदकडचे सारे शीख सरदार जमीनदार आम्हाला मिळतील तर गिलच्याला सारे भाजून काढू. शिवाय त्या समृद्ध प्रांतात माणसा जनावरांना काही कमी पडणार नाही. मुबलक धान्य आणि विपुल गवत, सारे लष्कर ताजेतवाने होईल. पोटाचे हाल नाहीत, फक्त तलवारीशी भेट आणि रणांगणाशी गाठ. भाऊंच्या मनीचे सारे कळताच विश्वासरावांनी त्यांना मिठीच मारली. दोघांचेही डोळे ओले झाले. भल्या पहाटे लष्कर उठले. आसवार शिपायांपेक्षा यात्रेकरूंना घाई होती. लष्करात सर्वात शेवटी पाय ओढीत चालणाऱ्या स्त्रिया पंडित शास्त्री यांच्या पायांना आज बाळशे चढले होते. कुरुक्षेत्री नव्हे तर साक्षात देवलोकी जात आहोत या कल्पनेने यात्रेकरू हवेत तरंगत होते. दुपारी इसावा खाऊन तिन्ही सांजेला 12 मैलांवरच्या तरावडीच्या वेशीत फौजा लागल्या. इथेच मुक्काम ठोकायचे नक्की झाले होते. गावाबाहेर बिनीवाल्यांचे 4 खासे डेरे मारले होते. शिनलेले भाऊसाहेब अंबारीतून शिडी कशीबशी उतरले. डेऱ्यात प्रवेश करू लागले तोच पाठीमागून 2 घोडी भरधाव वेगाने धावत आली. स्वारांनी पटापट उड्या ठोकला. फार दूरची दौड मारून आल्याचे त्यांच्या एकूण आविर्भावावरून दिसत होते. अंगावरचे कुडते रक्ताने माखलेले होते. 2 दिवसापूर्वीचे ताजे रक्त दिसत होते ते. भालदार चोपदारांची तमा न बाळगता ते तसेच आत घुसले. भाऊसाहेब गरकन वळले. कमरेत तलवारची मूठ पकडून त्यांनी करड्या आवाजात सवाल केला. कोण आपण? सरळ डेऱ्यात कसे घुसला? माफ करा श्रीमंत, आम्ही आपल्याच लष्करातले, भोईट्यांच्या पथकातले. सोनपतावरून जीव घेऊन पळत आलो. त्या दोघांना धाप लागलेली. सोनपतावरून आणि जीव घेऊन? काय खबर तरी काय आहे? खूप बुरी खबर आहे श्रीमंत. गिलच्या नदी ओलांडून अलीकडच्या काठाला आला. अलीकडच्या काठाला गिलच्या आणि नदीला उतरला. भाऊसाहेब संतापाने बेभान झाले. गरजले. शंडानो, तो नदी उतरत होता तेव्हा तुम्ही काय करीत होता? असे भ्याडासारखे पळून येण्याऐवजी त्याच ठिकाणी झुंजून का मेला नाहीत? श्रीमंत, आमच्या पथकातले सारे मेले. कोण जिवंत उरला आहे? या डोळ्यांनी 1000 मुर्दे बघितले. श्रीमंतांना ही खबर वेळेत मिळावी म्हणून एवढ्या लांबची दौड मारून आलो. दौडता दोघापैकी एखादा वाटेत मेला तर दुसरा तरी इथवर खबर देण्यास पोचावा म्हणून दोघे दौडत आलो. भाऊसाहेबांनी दोघांना धन्यवाद दिले. त्यांनी लागलीच सवाल केला. गिलच्याचे किती लष्कर नदी ओलांडून आल्याड आले? सांगता येणार नाही श्रीमंत, पण आम्ही तर 5-6 हजार डोळ्यांनी बघितले. गिलच्यांना यमुनेने ठाव दिला. तो नदीपार होऊन अलीकडे आला ही वार्ता वाऱ्यासारखी लष्करात पसरली. साऱ्यांना चिंतेने ग्रासले. विश्वासराव, जनकोजी, शमशेर, पवार, जाधवराव, दरेकर, यशवंतराव पवार, गायकवाड असे सारे सरदार भाऊसाहेबांच्या डेऱ्याकडे धावले. आज पडद्यामागच्या दालनात पार्वतीबाई कान देऊन बसल्या होत्या. सरदार दरकदार अन्नपाणी विसरले. सारे भाऊभोवती गोळा झाले. धीरगंभीर भाऊसाहेब बळवंतरावांना म्हणाले. बळवंतराव, हुजरातीची 2 पथके आणि शिंदे होळकरांची 2-2 पथके आत्ताच्या आत्ता रस्त्याने माघारा धाडा. रात्रीचा दिवस करीत त्यांना धाव दे. गिलच्याला साऱ्या खबरा आम्हाला वेळेवर मिळाल्या पाहिजेत. त्याआधी पेरलेल्या चौक्यांचे काय झाले ते श्री गजाननाला ठाऊक. बळवंतराव त्वरेने उठले. हुकमाच्या तामिलीसाठी धावले. यमुना अशी इतक्या लवकर अब्दालीला ठाव देईल याची कोणालाही कल्पना नव्हती. या अघटित आणि साऱ्यांचे धाबेदान आणले होते. मल्हारराव म्हणाले. भाऊसाहेब, हे फार वाईट झाले. तो सोनपातावर आला याचा सरळ अर्थ आपल्याला दिल्लीशी असलेला दळणवळणाचा रस्ता त्याने कापला. बिलामत ओढवेल. कोणत्याही परिस्थितीत हा राजमार्ग खुला करावाच लागेल. शमशेर बहादूर बोलले. साऱ्या सरदारांनी या घटिताचा धसका घेतला होता. भाऊसाहेब सर्वांना धीर देत म्हणाले. निर्धास्त असा. याही संकटकालातून मार्ग काढू. आम्ही त्याला कोंडीत पकडायला गेलो तर त्यानेच आम्हाला कुरघोडी केली काय? त्यालाही आपण दक्षिणी हिसका दाखवू. भरली यमुना पार करून तोफानी जड सामान उतरवणे एवढे सोपे नाही. यमुना म्हणजे पर्वतीजवळचा ओढा नव्हे. पूर्ण लष्कर आल्याड आणायला त्याला 10-12 दिवस सहज लागतील. वेगाच्या मजल्यामारी त्याला सहज 4 रोजात आपण नदी तीरावरच गाठू. त्याच्या फौजा यमुनेत बुडवून मारू. भाऊसाहेबांनी भल्या पहाटे लष्कर माघारा कूच होईल याची साऱ्यांना इशारा दिली. त्यांची हिमतीच्या बोलाने लष्कराला हायशे वाटले. सारे सरदार दरकदार उद्याच्या तयारीसाठी आपापल्या रावट्यांकडे निघाले. भाऊसाहेबांनी लागलीच गोविंदपंतांना खलिता लिहायला घेतला. नुकताच अब्दाली बागपतीजवळ 4 कोसांवर फौजा मारून उतरू लागल्याची खबर प्राप्त झाली आहे. आम्ही नेटाने येऊन त्यांचे पारिपत्य करूच, पण पंत तुम्ही स्वस्थ बसू नका. त्याची रसद तोडा, गावी लुटा, माणसे मारा, दहशत बसवा. या साऱ्या गोष्टी रोज लिहितो आहे, पण तुमच्याने बंदोबस्त होत नाही, पायबंद बसत नाही. पंत, तुम्ही आम्ही जीवाभावाची माणसं. तुमच्या लेकीच्या लग्नात श्रीमंत पेशव्यांनी केळवण दिले.
इतका आपला सर्वांचा घरोबा. मग अशा निदान प्रसंगी वाट मारा, त्याला बेचिराग करा. सांडणी त्वरेने रवाना झाली. भाऊसाहेब मनातल्या मनात पुढची गणिते बांधू लागले. तोच अक्कासाहेब, लक्ष्मीबाई, बळवंत, जयरेशास्त्री, अग्निहोत्री आदी भाविक आणि यात्रांचे प्रमुख भाऊसाहेबांच्या भेटीस आले. अक्कासाहेब अब्दालीला दोष देत म्हणाल्या, त्या मेल्या गिलच्यांचे चांगले होणार नाही. कळासारखा पाड धरतो तो, चांगल्या मरणाने मरणार नाही. अक्कासाहेब, आपल्या आशीर्वादाने आम्ही त्याचे सहज पारिपत्य करू. भाऊसाहेब म्हणाले, आमच्या आशीर्वादाने काय होणार भाऊसाहेब? उद्या जाऊन कुरुक्षेत्री 33 कोटी देवांना साकडे घालू. देवब्राह्मणांच्या कोपाने तो गिलच्यात जळून भस्मसात होईल. अक्कासाहेब, आम्ही उद्या त्याच्या पाठीवर माघारा वळणार आहोत. कुरुक्षेत्राचं पुन्हा बघू. साराने तोंडे कसणूशी केली. अक्कासाहेबांना तर भाऊंचे बोलणे फार झोंबले. त्या म्हणाल्या, श्रीमंत, इथून अवघ्या 8 मैलांवर कुरुक्षेत्र आहे. हवे तर आत्ताच जाऊ आणि उद्या माघारा वळू. कुरुक्षेत्रावरूनच भगवान श्रीकृष्ण वैकुंठास गेले. ती खबर ऐकून हेमवती, गांधारी, जांबुवंती, रुक्मिणी आणि सत्यभामा ह्या पंजराण्या ह्याच क्षेत्री सती गेल्या. सतीचा पुण्यप्रसाद घ्या, वया जायचं नाही तो. श्रीमंत, लगेच आटपो. कुरुक्षेत्र म्हणजे अतिपवित्र हो. जयरेशास्त्री सांगू लागले, इथे मरणारे योद्धे सरळ स्वर्गात जातात, म्हणून आमचे लष्कर आता तिकडेच पाठवता का? भाऊसाहेबांनी चिडून विचारले. अक्कासाहेबांचा चेहरा गोरामोरा झाला. त्या फारच संतापल्या. भाऊसाहेब, पतीची रक्षा 2 साली पदरात बांधून ठेवली आहे. ती अशी रस्त्यात विस्कटण्यासाठीच का? पेशव्यांच्या बंधूने धर्म पाळायचा नाही तर धर्माचा वाली कोण? अक्कासाहेब, एकही शब्द पुढे उच्चारू नका. भाऊसाहेब संतापाने थरथर कापत म्हणाले, या प्रसंगी मला धर्मापेक्षा कर्म फार मोलाचे वाटते. मला आता फक्त युद्ध धर्मच पाळायचा आहे. आता दालनात बसून एवढा वेळ संभाषण ऐकणाऱ्या पार्वतीबाई म्हणाल्या, फार ऐकले. आधी आम्ही आमचे कुंकू सांभाळू द्या, मग आम्ही तुमचा धर्म सांभाळू. आम्हाला पतिरक्षण हाच मोठा धर्म वाटतो. सारे रागाने उठून गेले. जयशास्त्री जाता जाता पुटपुटले, कर्म फिरले की अशावेळी धर्म कसा आठवणार? अशाने सर्वनाश ओढवेल. तीर्थ सोडून तख्ताची हाव बाळगता काय? अशाने मातीच पदरी पडायची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लष्कर कुंजपुरास माघारी आले. लाखभर गव्हाची पोती फौजेबरोबर न्यायची होती. ज्यांची घोडी तगडी होते त्यांनी 1-1 पोते पाठीमागे बांधले. रसदीचे गाडे भरले तरीही काही 1000 पोती शिल्लक राहिली. आजूबाजूच्या गावातून बैलगाड्या, उंटगाड्या जमवता जमवता अर्धी रात्र सरली. 2 दिवसातील कर्नाल ओलांडून लष्कर पुढे आले. दुपारी ओढ्याकाठी लष्कर विसावले तेव्हा खबऱ्यांचे पहिले पथक भाऊसाहेबांना भेटले. गिलच्याची सारी फौज नदीपार उतरून सोनपतहून पुढे कूच झाल्याची वार्ता मिळाली. भाऊंची छबी म्लान झाली, पण त्यांनी धीर सोडला नाही. ते पार्वतीबाईंच्या अंबारीपाशी गेले. गेल्या 2-3 दिवसात भाऊसाहेबांना पार्वतीबाईंच्या आगळीवेगळे दर्शन घडत होते. लग्न होऊन 10 साली गुदरली आणि पत्नीचे असले रूप त्यांनी बघितले नव्हते. लाजून चोर होणाऱ्या 4 गोष्टी करताना पायाच्या अंगठ्याकडे बघणाऱ्या पार्वतीबाई अंबारीत बसताना नंगी तलवार हाताशी धरून बसत होत्या. निर्भय ताट दिसत होत्या. भाऊसाहेब पार्वतीबाईंना म्हणाले, आम्ही एक बोलावे. तुमच्या या अशा रूपाचे दर्शन आधी आम्हाला कधीच लाभले नाही. आम्ही बोलू तर इकडच्या स्वारींना राग तर येणार नाही ना? नाही, बोला. इकडची स्वारी पुण्यात फडावर बसायची तेव्हा तिथेच ती योग्य वाटायची. आणि आता ही मोहीम, ही तडफ, ही बेहोशी बघितली की वाटते उगाच इतकी वर्षे तिथे वाया गेली स्वारींची. मोहिमेत लाल किल्ल्याशी भिडताना, त्या कुंजपुराशी झगडताना दिनी प्रतिदिनी स्वारी किती भव्य दिवस दिसू लागली आहे. म्हणूनच तुमच्यात हा बदल झाला का? हो, आगीशी संसार करायचा म्हणजे धगीची सवय व्हायला नको का? भाऊसाहेब खळखळून हसले. लष्कर मार्गक्रमण करीत घरौंद्याला आले. 1.5-2 मैलावर पानिपतचा किल्ला दिसू लागला. खबरा आला, गिलचा मनोरला पोचला. काही मैलातच संभाळखाला भेटतो आहे. त्याच्या साऱ्या फौजा पथके एकवटून चालले आहेत. सैन्यात शिस्त आहे. भाऊसाहेबांची मल्हारराव आणि इब्राहिमची मसलत झाली. मल्हारराव म्हणाले, भाऊसाहेब, डाव्या हाताला उडी घ्यावी तर तिकडे भरलेली यमुना, नाकासमोरच्या वाटेवर गिलचा आडवा येतो आहे. दिल्लीचा रस्ता तर बंद झाला. हुजूर, आता वाटेत बळकट ठाणे म्हणजे एकमात्र समोरचे पानिपतच. ते गिलच्यांनी जिंकण्याआधी आपण मारूया. मोठा गाव आणि किल्ला पाठीशी घालूया. इब्राहिम खान बोलला. उत्तर दक्षिण वाहणाऱ्या शहानहरकाठी पाण्याची मुबलक सोय बघून भाऊसाहेबांनी घरौंद्याजवळ आपले 400 हत्ती थांबवले. भाऊंची अंबारी वेगाने पानिपतकडे सरकू लागली.